ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल परवा माढा तालुक्यामध्ये बिहारपेक्षा वाईट परिस्थिती बघायला मिळाली। माढ्यामध्ये अवैध मुरुम वापियावरती IPS अधिकारी अंजना कृष्ण यांनी कारवाई करण्यासाठी धाड टाकली। त्यावेळेस चक्क वाळू माफियांना मुरुम माफियांना पाठीशी घालणारे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS महिला अधिकाऱ्याला फोन करून चक्क दम देण्याचं काम केलं। कारवाई करायची नाही असं सांगण्यात आलं। अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना सोडून देण्याचं सूचना देण्यात आल्या। मला अजितदादांना एवढंच विचार आहे, अहो अजितदादा, ज्या वेळेस वाळू माफिया मुरुम माफिया या गुंडांनी अनेक वेळा तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, DYSP असेल, पोलीस निरीक्षक असेल, सर्कल तलाठी असतील, यांच्यावरती प्राणघातक हल्ले केले, यांना बेदम मारण्यात आलं, यांच्यावरती फायरिंग करण्यात आली, यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या। त्यावेळेस तुम्ही काय झोपला होता का? त्यावेळेस तुमची पॉवर कुठे गेली होती? अजितदादा, त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का? संबंधितावर कारवाई करा असे तुम्हाला त्यावेळेस सांगता आलं नाही का? अहो अजितदादा, तुमच्यासारख्या बेशिस्त माणसामुळेच या सोलापूर जिल्ह्यात आणि माढा तालुक्यामध्ये बिहारपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली। अहो चक्क तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता। अहो ज्या माणसांनी तुम्हाला फोन लावून दिले, ज्या माणसांनी तुमच्यावर तक्रार केली, अहो त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे आहेत, त्यांच्यावर अनेक वाळू चोरीचे गुन्हे आहेत, मुरुम चोरीचे गुन्हे आहेत, त्यांनी सरकारला फसवलेलं आहे। आणि अशा लोकांचं ऐकून तुम्ही IPS अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं। आणि काही लोक तुमचे बगल बच्चे म्हणतात की IPS मॅडमची कागदपत्र चेक करा। काही जण म्हणतात की पोलिसांनी फायरिंग केली, रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्या मागे लागले। अहो अजितदादा, जर रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्या मागे लागले असते तर व्हिडिओ व्हायरल झाला नसता का? तुम्ही बोललेला व्हिडिओ कसा व्हायरल झाला? मग त्या IPS अधिकारी असतील, पोलीस असतील, त्यांनी जर या मुरुम माफियाच्या मागे जर रिव्हॉल्वर घेऊन मागे लागले असते तर त्यांचा व्हिडिओ का नाही व्हायरल करण्यात आलं? अहो तुम्ही बोलल्यानंतर, अजितदादा तुम्ही बोलल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी, तिथल्या लोकांनी, तिथल्या गुंडांनी, मुरुम माफियांनी अक्षरशः तलाट्याला बेदम पालतं पडूस्तोर मारलेलं आहे। ती तुम्हाला दिसत नाही का? अहो अजितदादा, तुमचे बगल बच्चे म्हणतात IPS मॅडमची कागदपत्र चेक करा। मला त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हालाही सांगायचं आहे, अहो अजितदादा, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेली कागदपत्र खुद्द या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी मागितली, या देशाचे गृहमंत्री अमित शहानी मागितली। अहो या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मागतोय तुमच्याकडे कागदपत्र। पहिली तुमची भ्रष्टाचार केलेली कागदपत्र जनतेसमोर ठेवा आणि मग तुमच्या बगल बच्च्याला सांगा की IPS मॅडमची कागदपत्र खरेदी का खोटे ती चेक करायला। अहो कोणत्या तोंडानं तुम्ही अशा बेशिस्त गुन्हेगाराला पाठीशी घालताय? अशा राजकारणामुळं तुमच्या माणसाला तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर तुमच्यावर कितपत लोकांनी विश्वास ठेवावा? तुम्ही विश्वासघातकी माणसात, तुम्ही 2 नंबर अवैध वाळू माफिया मुरुम माफिया यांचं सरकार आहे की काय असं वाटतंय आता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।